नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC ग्रुप सी ची फायनल आन्सर की आलेली आहे आणि त्यामध्ये खूप मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय. आन्सर की आल्यापासून विद्यार्थ्यांच्या मनात एकच शंका आहे की या बदलांचा थेट निकालावर परिणाम होणार का? नक्की काय बदल झाले आहेत आणि सर्व बदल झाल्यानंतर आता अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकतो, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण जागांचा तपशील पाहू. कट ऑफ समजून घेण्यासाठी कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे माहिती असणे खूप गरजेचे आहे. उद्योग निरीक्षक या पदासाठी एकूण 9 जागा आहेत, तर कर सहाय्यक पदासाठी 73 जागा आहेत. सब इन्स्पेक्टर पदासाठी 125 जागा आहेत. तांत्रिक सहाय्यक या पदासाठी सर्वात कमी म्हणजेच फक्त 4 जागा आहेत आणि सर्वात जास्त जागा लिपिक म्हणजे क्लर्क पदासाठी आहेत, तब्बल 1527 जागा. अशा प्रकारे सर्व पद मिळून ही भरती एकूण 1738 जागांसाठी होत आहे. आता पाहूया फायनल आन्सर की मध्ये नक्की काय बदल झाले आहेत. मित्रांनो, आन्सर की पाहिल्यानंतर असे लक्षात येते की दोन्ही पेपरमध्ये मिळून मोठा फेरबदल झाला आहे. पेपर 1 चा विचार केला तर यामध्ये 2 प्रश्न कॅन्सल करण्यात आले आहेत आणि तब्बल 4 प्रश्नाची उत्तरे बदलण्यात आली आहेत. तसेच पेपर 2 मध्ये तब्बल 3 प्रश्न कॅन्सल केले आहेत आणि 3 प्रश्नाची उत्तरे बदलली आहेत. म्हणजे दोन्ही पेपरचे मिळून तब्बल 12 प्रश्नांमध्ये गडबड स्पष्ट दिसते. 12 प्रश्नाची उत्तरे बदलणे किंवा रद्द होणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मार्क 2 ते 5 मार्कांनी खाली वर झाले आहेत. काही विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत तर काही विद्यार्थ्यांचे कमी झालेले आहेत. त्यामुळे या सर्व बदलांचा थेट निकाल आणि मेरिटवर नक्कीच फरक पडणार आहे. या सर्व माहितीवरून आणि उमेदवारांच्या गुणांच्या आधारे आपण सर्व पदांचा एक अंदाजित कट ऑफ तयार केला आहे. एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवा की हा फक्त अंदाजित कट ऑफ आहे. MPSCचा फायनल कट ऑफ आल्यावर यामध्ये 4 ते 5 मार्काचा बदल किंवा फरक नक्कीच असू शकतो. पहिले पद लिपिक टंकलेखक म्हणजे क्लर्क या पदासाठी 1527 जागा असल्यामुळे याचा कट ऑफ इतर पदांपेक्षा कमी राहील. क्लर्क पदाचा अंदाजित कट ऑफ ओपन कॅटेगरी मेल 255 प्लस, फिमेल 230 प्लस, SC कॅटेगरी मेल 210 प्लस, फिमेल 195 प्लस, ST कॅटेगरी मेल 180 प्लस, फिमेल 165 प्लस, DTA 230 प्लस, फिमेल 200 प्लस, NTB मेल 235 प्लस, फिमेल 225 प्लस, NTC मेल 245 प्लस, फिमेल 230 प्लस, NTD मेल 245 प्लस, फिमेल 230 प्लस, SBC मेल 225 प्लस, फिमेल 215 प्लस, OBC कॅटेगरी मेल 240 प्लस, फिमेल 220 प्लस, EWS कॅटेगरी मेल 215 प्लस, फिमेल 200 प्लस, SCBC मेल 240 प्लस, फिमेल 220 प्लस. आता पाहू टॅक्स असिस्टंट अंदाजित कट ऑफ. ओपन मेल ह्या पदासाठी जागा नव्हती आणि फिमेलला पण जागा नव्हती. SC कॅटेगरी 260 प्लस, फिमेल 250 प्लस, ST कॅटेगरी मेल 210 प्लस, फिमेल 200 प्लस. DTA ला कमी जागा असल्यामुळे अंदाज लावता येत नाही. NTB ला अंदाज लावता येत नाही. NTC ला पण अंदाज लावता येत नाही. NTD ला पण अंदाज लावता येत नाही. SBC ला पण अंदाज लावता येत नाही. ह्याचे कारण म्हणजे जागा कमी असल्यामुळे अंदाज लावता येत नाही. OBC कॅटेगरी 275 प्लस, फिमेल 265 प्लस, EWS कॅटेगरी 270 प्लस, फिमेल 255 प्लस, SCBC कॅटेगरी 275 प्लस, फिमेल 265 प्लस. आता पाहूत सब इन्स्पेक्टर पदाचा अंदाजित कट ऑफ. ओपन कॅटेगरी मेल 290 प्लस, फिमेल 280 प्लस, SC कॅटेगरी मेल 260 प्लस, फिमेल 245 प्लस, ST कॅटेगरी मेल 220 प्लस, फिमेल 210 प्लस. DTA जागा कमी असल्यामुळे अंदाज लावता येत नाही.
NTB ला पण असेच होत आहे. NTB ला पण असेच होत आहे. जागा कमी असल्यामुळे अंदाज लावता येत नाही. NTC ला पण अंदाज लावता येत नाही. NTD ला पण अंदाज लावता येत नाही. SBC ला पण अंदाज लावता येत नाही. ओबीसी कॅटेगरी 285 प्लस, फिमेल 270 प्लस, ईडब्ल्यूएस कॅटेगरी मेल 275 प्लस, फिमेल 265 प्लस, SCBC कॅटेगरी मेल 285 प्लस, फिमेल 270 प्लस. आता पाहूत उद्योग निरीक्षक एकूण 9 जागा 300 प्लस जाणे शक्यता आहे. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक एकूण 4 जागा, ह्या पदाचा कट ऑफ 295 प्लस जाणे शक्यता आहे. तर हा होता सर्व पदांचा एक अंदाजित कट ऑफ. आन्सर की आल्यानंतर तुमचे मार्क वाढले की कमी झाले आणि तुमचा एकूण स्कोर किती येतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या MPSCच्या मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूत पुढील एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.